आपली स्किन कोरियन नाही आहे, आपली स्किन कधीच कोरियन होऊ नाही शकत आहे. 10, 50, 100 कितीही स्टेप्स वापरल्या तरी. जेव्हा क्लिनिकमध्ये फेशियल्स केलं जातात तर एक 7 ते 1 दिवसच ग्लो दिसतो आणि पार्लरच्या फेशियलमध्ये एखाद महिना तर आमचा टिकून जातो. तर असं का? पण ब्लीच सेफ आहे? रोझेशिया स्किन आहे, सेन्सिटिव्ह स्किन आहे किंवा ॲक्ने स्किन आहे, तर ह्यांनी कधीच आयुष्यात ब्लीच करू नये. जेव्हा हेअर डॅमेज दिसतात कोणाला तेव्हा एकच सल्ला मिळतो की हेअर स्पा करा. सो हेअर स्पा खरोखर इतका इफेक्टिव्ह आहे? जर काय तुम्हाला हेअर लॉस असेल, हेअर थिनिंग असेल किंवा ओव्हरऑल तुमचा स्कॅल्प ड्राय असेल, फ्लेकी असेल, डॅन्ड्रफ असेल, तर हेअर स्पाचा काहीच रोल नाही आहे. तो की डॅन्ड्रफ कमी होतो पुन्हा वाढतो. सो सतत तो डॅन्ड्रफ काही पिछा सोडत नाही. हेअर वॉश नेमका एका आठवड्यातून किती वेळा केला पाहिजे? शॅम्पू नंतर कंडिशनर करणं मस्ट आहे का? नमस्कार, मी हर्षाली लोकमत सखीच्या आरोग्यावर बोलू काहीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. मंडळी, आजचा जो हा पॉडकास्ट आहे त्यामध्ये आपण स्किन संदर्भातले सगळे प्रश्न घेणार आहोत. आणि बेसिकली जेव्हा प्रश्न येतो स्किनचा तेव्हा एखाद्या एक्सपर्ट डॉक्टरांकडून ॲडवाईस घेतलेलं कधीही चांगलं. आणि त्यासाठीच आज आपल्यासोबत आहेत फेमस डर्मेटॉलॉजिस्ट, मुंबईमधल्या टॉप डॉक्टर आहेत त्या डॉक्टर भाग्यश्री गुप्ते, ज्यांनी अनेक सेलिब्रिटीच्या ट्रीटमेंट्स केलेल्या आहेत. त्यांना यामधला पूर्ण अभ्यास आहे. त्यांच्याकडून आज आपण जाणून घेणार आहोत ज्या बेसिक चुका आपण करतो किंवा स्किन संदर्भातले, हेअर संदर्भातले सर्व प्रश्न आपण त्यांना विचारणार आहोत. त्यामुळे हा पॉडकास्ट शेवटपर्यंत नक्की पहा. तर तुमचं खूप खूप स्वागत आहे लोकमत सखीमध्ये. थँक्यू सो मच. थँक्यू. सो बेसिकली सगळ्यात पहिला प्रश्न जो सगळ्यांनाच पडतो, आता महिला आपण आपल्या डेली लाईफमध्ये आपली जी स्किन असते, जो डलनेस होत असतो, त्यासाठी आपल्याकडे एकच ऑप्शन असतो, पार्लरमध्ये जाणं आणि फेशियल करणं, राईट? सो हा एक प्रश्न आहे की खरोखर फेशियलमुळे काही चेहऱ्यामध्ये बदल होतो? कारण का फेशियलमध्ये पण बरेच टाईप्स असतात, 1000, 2000, 3000, 4000, पण याने खरोखर रिझल्ट मिळतो? आता फेशियल म्हणजे नेमकी काय होतं, तर फेशियलच्या बेसिक स्टेप्समध्ये सुरुवातीला आपण एक्सफोलिएशन केलं जातं. तर जेव्हा आपला दर 28 दिवसांनी एक नवीन स्किन बनते, तर जो डेड लेअर आपला फॉर्म होतो तो वयानुसार तो क्लिअर स्वतःहून होत नाही. तर त्याच्यामुळे माइल्ड एक्सफोलिएशन जे सुरुवातीला केलं जातं फेशियल्समध्ये, तर त्यांनी ऑफकोर्स तुझा लाईट रिफ्लेक्ट होणार आहे तुझ्या फेसवरनं, तर छान दिसणारच आहे. त्याच्यानंतर दुसरी स्टेप अशी असते की ते मसाजेस केले जातात. आता मसाजमध्ये जेव्हा आपण हायड्रेशन करतो, म्हणजे कुठल्याही क्रीमचा किंवा जेलचा मसाज केल्यावर ऑफकोर्स ब्लड सप्लाय आपल्या चेहऱ्यावरती वाढणार आहे आणि त्याच्यामुळे तुला ते तेज किंवा टवटवी ती दिसणारच आहे. त्यामुळे फेशियलनी माइल्ड एक्सफोलिएशन, थोडासा ग्लो आणि रिलॅक्सेशन हे ॲब्सोल्युटली मिळतं. पण त्याच्या व्यतिरिक्त जर काय तुम्ही अपेक्षा करत असाल की पिगमेंटेशन आहे, मेलाझ्मा आहे म्हणजे वांग आहे किंवा फाईन लाईन्स आहेत, रिंकल्स आहेत किंवा लिफ्ट आहे, तर ह्या सगळ्या गोष्टी आपण ना फेशियलकडनं नाही अपेक्षा केल्या पाहिजेत. पण रिलॅक्सेशनसाठी, नॉर्मल मेंटेनन्स ऑफ द स्किनसाठी फेशियल ॲब्सोल्युटली केलं पाहिजे. आता त्याच्यात एक अजून असा प्रश्न असतो की ना युजली फेशियल्सचा ग्लो 1 महिन्यापर्यंत राहतो असं मला विचारलं जातं की ना जेव्हा क्लिनिकमध्ये फेशियल्स केलं जातात तर एक 7 ते 1 दिवसच ग्लो दिसतो आणि पार्लरच्या फेशियलमध्ये एखाद महिना तर आमचा टिकून जातो. तर असं का? तर ह्याच्यात मोस्ट इम्पॉर्टंट आहे की जर काही तुम्ही नॉर्मल ज्या गोष्टी केल्या फेशियल्समध्ये, एक्सफोलिएशन, मसाजेस, तर त्यांनी 7च दिवस राहणार आहे. पण जर काय तुमचा ग्लो 28 दिवस राहतोय म्हणजे त्याच्यात फॉर शुअर ब्लीच केलं जातंय. आणि आता तो एक पूर्ण वेगळा मुद्दा आहे की आपण ब्लीच केलं पाहिजे की नाही. पण फेशियल 7च दिवस टिकणार आहे, पण ते खूप छान आहे. आपली गाडी सर्व्हिसिंग जशी करतो तशी फेसची सर्व्हिसिंग आहे ती, तर केलंच पाहिजे आपण. ओके, मग आता ब्लीचचा विषय निघालाच आहे, तर प्लीज सांगा की ब्लीच सेफ आहे का? कारण का बऱ्याच जणी ब्लीच करतात, काही जण मेडिकलमधून मिळतं पॅकेट्स त्याने सुद्धा करतात, काही जण प्रॉपर पार्लरमध्ये जाऊन करतात, पण ब्लीच सेफ आहे? सो आता नेमकी परत ब्लीचमध्ये काय होतं, तर आपण एक स्ट्रॉंग केमिकल वापरतो आणि ज्यांनी आपला जो रंग म्हणजे तो स्किनचा असला किंवा केसांचा असला किंवा जर काय आपण
कपड्याचा असला तर तो रंग आपण इव्हॅपोरेट करून टाकतो. म्हणजे तो असा बेसिकली तो फुकवून टाकतो. तर ते आपण ऑफकोर्स त्यांनी लाँग टर्ममध्ये प्रॉब्लेम येणारच आहेत, कारण ते नॅचरल नाही आहे. मग आपण ब्लीच केलं पाहिजे का? तर हे बघ हर्षाली, स्किनची तुमची टाईप आणि तुमच्या हेअर टाईपवरती आपण डिसाईड केलं पाहिजे. वन्स इन अ व्हाईल जर काय तुम्ही तुमचं एक मोठं फंक्शन आहे आणि तुम्हाला एकदम बारीक पातळ केस आहेत, जे तुम्ही अदरवाईज लेझर किंवा थ्रेडिंग किंवा वॅक्सिन ह्याची ह्याची गरज नसते, म्हणजे त्या राईट, केसांना, राईट. पण तरी ती लव दिसते. तर त्यावेळेला तुम्ही वन्स इन अ वाईल ब्लीच केलं तर चालणार आहे. पण जर काय तुम्ही दर 28 दिवसांनी करत असाल तर ती स्किन पण ब्लीच होते आणि ती सुपरफिशियली ड्राय होऊन थोड्या वेळानंतर ती सुपरफिशियली बर्न व्हायला लागते. त्यामुळे तुम्ही वेळोवेळी ब्लीच प्लीज करू नका. आणि जरी पहिल्यांदा करत असलात तरी पॅच टेस्ट करा. आणि दुसरी गोष्ट म्हणजे चूज करा. मॅच्युअर थिक स्किन असते ना, त्यांनी तरी ब्लीच तसं सेफ आहे. पण रोझेशिया स्किन आहे, सेन्सिटिव्ह स्किन आहे किंवा ॲक्ने स्किन आहे, तर ह्यांनी कधीच आयुष्यात ब्लीच करू नये. ओके. वन मोर थिंग. आता सकाळी उठल्यानंतर कधीतरी आपल्याला कुठे जायचं असतं किंवा काय, आणि मग जेव्हा मिररमध्ये बघतो आपला फेस जो असतो असं पफी पफी झालेला असतो, डोळे सुजलेले असतात आणि आपल्याला बाहेर जायचं असतं, मेकअप करायचा असतो. सो आपला फेस एक नॉर्मल होण्यासाठी आपण काय करू शकतो? सो सकाळी उठल्यावर बऱ्याच वेळेला चेहऱ्यावर सूज असते किंवा डोळ्यांच्या खाली सूज असते. तर ह्याचं कारण काय असू शकतं? तर आपले जी स्किन आहे त्याच्या 2 लेयर्स असतात. वरती असतं एपिडर्मिस आणि खाली असतं डर्मिस. आता हे डर्मिस हे जे मॅक्झिमम स्किन बनवतं, ते एक जेली लाईक मटेरियल आहे आणि त्याच्यामध्ये ना हे कोलॅजन, इलॅस्टिक फायबर्स हे सगळे असे टाईटली जमा असतात. आता ह्या जेली लाईक मटेरियलमध्ये 1000 पटीने वॉटर ॲब्झॉर्ब करायची कॅपॅसिटी असते. तर ही जर काही तुमची थिकनेस आहे तर ती 1000 पटीने वाढू शकते आणि त्याच्यामुळे ती स्वेलिंग येऊच शकते. तर जेव्हा ती स्वेलिंग येते तर मुख्य काय कारण म्हणजे जर काय तुमचा सॉल्ट इनटेक, मिठाचं प्रमाण जर काही जास्त असलं तर, किंवा अल्कोहोल इनटेक असला तर, किंवा वेळेवर झोप नाही आहे, रात्र जागरण आहे, तर हे वन्स इन अ वाईलची जी सूज असते ना, ती इझी आहे. कारण फ्लुईड ॲक्युमुलेट झालं आहे, तर ते एक बेसिक तुमच्या मसाजेसनी किंवा अदरवाईज कोल्ड कॉम्प्रेसेसनी, म्हणजे जे तुम्ही डंकिंग ऑफ आईस वॉटर म्हणतात, त्यांनी निघणार आहे. पण हे विसरू नका की स्किनच्या खाली सबक्युटेनियस फॅट पण आहे आणि त्याच्या खाली बोन पण आहे. जर काय फॅटचं प्रमाण कमी झालं आहे वयानुसार, तर तिथे व्हॅक्यूम क्रिएट झाला आहे आणि ते जर काय पाणी साठतंय तर ते तुम्हाला ह्या गोष्टींनी कमी नाही होणार आहे. किंवा बोन रिझॉर्प्शन म्हणजे वयानुसार जर काय तुमचे बोन्सच कमी झाले तर त्या व्हॅक्यूममध्ये पाणी होणारच आहे आणि ते एस्पेशली दिसतं आपल्या आयबॅग्समध्ये. कारण हा जो फॅट पॅड आहे तो वयानुसार खाली उतरतो आणि रिझॉर्प्शन होतं. मग तिथे ती गॅप बनते आणि तिथे फ्लुइड एक्युमुलेशन होतं. सो ते तुम्ही टेम्पररीली मसाजेसनी किंवा कोल्ड कम्प्रेसेसनी, म्हणजे गार आईस डायरेक्ट रब न करता कॉटनच्या किंवा मलमलच्या कपड्यात लावून तो कमी होणार आहे. पण ते जर काही स्वेलिंग पूर्ण वेळ राहतंय तर ते जस्ट लाईफस्टाईल इंड्यूस नाही आहे. मग त्यावेळेला ट्रीटमेंट घेणं अतिशय आवश्यक आहे. आणि मग ते ट्रीटमेंटमध्ये काय असणार आहे, तर हे जे कोलॅजन जे लूज झालेले आहेत, ज्याच्यामुळे ॲब्झॉर्प्शन वाढलंय, ते कोलॅजनला स्टिम्युलेट केलं पाहिजे. जर काही तुमचा फॅट पॅड डिसेंड झालाय तर तो लिफ्ट केला पाहिजे. फॅट पॅड लॉस झालाय तर मग तो फिल केला पाहिजे आणि बोन रिझॉर्प्शनला पण फिल केलं पाहिजे. तर कशामुळे तुम्हाला स्वेलिंग येते आणि ती किती वेळ टिकते त्याच्यानुसार तुम्ही चूज करू शकतात. कमिंग टू युअर प्रश्न, की एखाद दिवस तुम्हाला खूप छान दिसायचं आहे किंवा रील्स बनवायच्या आहेत, कॅमेरासमोर जायचं आहे, लग्न अटेंड करायचं आहे, तर त्यावेळेला तुम्ही कोल्ड कम्प्रेसेस करूच शकतात. पण रोज प्लीज नका करू, कारण त्यांनी जास्त डॅमेज होणार आहे स्किन. डॉक्टर भाग्यश्री, आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न. आता मुलींना जेव्हा चेहऱ्यावर केस असतात तेव्हा ते हाईड करण्यासाठी आयदर ब्लीच केलं जातं किंवा मग वॅक्स पण आजकाल केलं जातं फेसवर, ब्राझील वॅक्स असेल किंवा रेझरनी असेल. तर सगळ्यात पहिला प्रश्न, तर हे सेफ आहे का चेहऱ्यावरचे केस काढणं, आणि कशाने सेफ आहे, आणि मग त्यावर लेझर करणं बेटर आहे की मग काय यूज केलं पाहिजे?
फेशियल हेअरसाठी तुमची टाईप ऑफ हेअर कसं आहे आणि टाईप ऑफ स्किन कशी आहे त्याच्यावरती डिपेंड करतं. जर काय जसं मी तुला सांगितलं की एकदम बारीक पातळ केस आहेत, जी लव असते तसे आहेत, तर त्याला आपण लेझर किंवा थ्रेडिंग किंवा वॅक्सिन करू नये. कारण तुमची स्किन सेन्सिटिव्ह असल्यावर वॅक्सिन आणि थ्रेडिंगनी तसाही डॅमेज होतो. म्हणजे कारण तो पूल प्रचंड हार्श होऊन जातो. सो त्यावेळेला मग आपण डर्माप्लेनिंग असतं ते करू शकतो किंवा वन्स इन अ वाईल ब्लीच करू शकतो. वन्स इन अ वाईलच हां, प्लीज प्लीज वन्स इन अ वाईल. पण जर काही तुमच्याकडे तुमचे केस थिक असतील आणि कोर्स असतील तर मग लेझर बिकम्स द बेस्ट चॉईस. कारण हे समजा की जर काही जाडा केस आहे म्हणजे हेअर फॉलिकल पण तेवढाच जाडा असणार आहे. मग जर काय त्याच्यात तुम्ही वॅक्स केलं तर ते पुल करत असताना त्या मोठ्या हेअर फॉलिकलला तुम्ही खूप व्हायलेंटली पुल करताय, तर त्याच्यात तुमचा डॅमेज जास्त होणार आहे. कारण तो अख्खा केस तुमच्या स्किनमधनं बाहेर उपटून काढायचा आहे. तर ती एक हार्शर प्रोसिजर होऊन जाते. त्यामुळे फेससाठी वॅक्स तर ॲब्सोल्युटली करू नये. त्यातल्या त्यात वन्स इन अ वाईल थ्रेडिंग केलं तरी चालणार आहे, पण वॅक्स करू नये. आणि कोर्स असतील तर लेझर एनी टाईम बेटर ऑप्शन आहे. पण असं नाही आहे की सगळ्या केसांना लेझर हेअर रिडक्शन गरजेचं असतं. सो प्लीज तुमच्या डॉक्टरांना, डर्मॅटॉलॉजिस्टला भेटा आणि त्यांना डिसाईड करू द्या की तुम्ही लेझर केलं पाहिजे की नाही केलं पाहिजे. परत प्लीज सलॉनमध्ये लेझर करू नका. कारण ते प्रत्येकालाच लेझर सांगतात, ते नाही कधीच बोलत नाहीत. त्यामुळे तेवढं चूज करू द्या डॉक्टरांना. ओके. पण लेझरनी पूर्णपणे किती वेळ लागतो हेअर कमी होण्यासाठी? सो लेझर हे लेझर रिमूव्हल नसून लेझर हेअर रिडक्शन आहे. म्हणजे तू जर काय शेवटचे एखाद दुसरा केस राहणारच आहे. युजली काय असतं 6 ते 8 सेशन्समध्ये. कारण प्रत्येक वेळेला जर काय तुझी 100% केसांची ग्रोथ असली तर त्याच्यातले फक्त 30%च असे केस असतात म्हणजे त्या फेजमध्ये असतात ज्याच्यात ॲब्झॉर्ब होऊ शकतं लेझर. सो 100 केसांमध्ये दरवेळेला 30%च कमी होत राहणार आहेत. तर ऑन ॲन ॲव्हरेज 6 ते 8 सेशन्स प्रत्येकाला लागतात. आता ह्याच्यात जर काय हॉर्मोनल इम्बॅलन्स असला तर त्याला जास्त वेळ लागणार आहे. पण ते 6-8 सेशन्स जरी केले तरी त्याच्यानंतर तुम्हाला मेंटेनन्स सेशन्स लागतात आणि त्याच्यात परत तुमचा इम्बॅलन्स झाला तर ते परत रिग्रोथ होणार आहे. ओके. सो त्याच्यामुळे सेट रूल नाही आहे, पण 6 ते 8 सेशन्समध्ये बऱ्यापैकी कमी होऊन जातात. ओके, ओके. आणि आता आणखी एक महत्त्वाचं म्हणजे बरेच जण म्हणतात की डेली आपलं जे स्किन केअर रुटीन असतं 7 स्टेप, 10 स्टेप हे नाही होत पॉसिबल. इतकं बिझी लाईफ आहे, इतकं शेड्यूल सगळ्यांचं टाईट असतं, एवढं सगळं नाही करायला जमत. तर मग काय करता येईल? हे बघ 7 स्टेप किंवा 10 स्टेप्स हे आपल्या स्किनला आणि आपल्या वेदरला दोन्हीला सूट नाही करणार आहे. हां. जर काय 7 स्टेप्स वापरले तर ते बाय द टाइम तू ट्रेन पकडशील ते हां, सगळं ऑब्व्हियसली. खाली येणार आहे. त्यामुळे 3 स्टेप्स हे मोर दॅन सफिशियंट आहेत आपल्या वेदरसाठी. त्याच्यामध्ये क्लेन्झिंग येतं, मॉइश्चरायझर येतं आणि सनस्क्रीन येतं. क्लेन्झिंगमध्ये नुसतं खूप जण बोलतात की मी ना फक्त पाण्याने फेस वॉश करते, मला तर मी तर साबण पण नाही वापरत. हे ठार चुकीचं आहे. कारण क्लेन्झिंग हे आपल्याला नुसतं डर्ट नाही पण स्वेट असतो, सीबम म्हणजे आपलं तेल असतं आणि डेड लेअर स्किनचं असतं. हे सगळ्या गोष्टी काढण्यासाठी क्लेन्झिंग केलं जातं. त्यामुळे प्लीज तुम्ही क्लेन्झिंगसाठी काहीतरी वापरलं पाहिजे, नुसतं पाणी सफिशियंट नाही आहे. मग एक फर्स्ट स्टेप क्लेन्झिंग झाल्यावर पाण्याने सुद्धा स्किन ड्राय होऊन जाते. म्हणजे जे आपल्याला वाटतं अदरवाईज की ना पाणी लावत राहिलं तर नाही, पाण्याने सुद्धा ड्राय होऊ शकते. ऑलरेडी डेफिशियंट स्किन असली तर ती अजून मलूल होऊन वॉटर लॉस जास्त होऊ शकतो. त्यामुळे जेव्हा कधी तुम्ही फेस वॉश कराल, पाणी लावाल तर प्लीज ऑलवेज सील इट विथ अ मॉइश्चरायझर, म्हणजे ती गॅप भरून टाकली जाते. सो सेकंड स्टेप ही खूप अतिशय इम्पॉर्टंट म्हणजे मॉइश्चरायझिंगची आहे. आणि थर्ड म्हणजे सनस्क्रीन. सनस्क्रीन म्हणजे सन किंवा UV रेडिएशन म्हणजे हे आता तुझे लाईट्स आहेत किंवा लॅपटॉप्स आहेत. सो ह्या सगळ्या गोष्टींनी नॉट जस्ट टॅनिंग बट फोटो एजिंग, फाईन लाईन्स, रिंकल्स, ओपन पोर्स आणि पिगमेंटेशनची टेंडन्सी वाढते. तर सनस्क्रीन हे एक प्रोटेक्टिव्ह स्टेप आहे. ह्यानी तुमचं पिगमेंटेशन पूर्णपणे जात नाही. नवीन पिगमेंटेशन यायला नको म्हणून आपण वापरलं जातं. सो हे 3 बेसिक स्टेप्स आपण केला तरी मोर दॅन सफिशियंट आहे. त्याच्यात ऑलरेडी एक्झिस्टिंग डॅमेज असेल
तर मग एखादा ॲक्टिव्ह तुम्ही ॲड करू शकतात. सो 3.5 स्टेप ॲक्च्युली. ओके. नाहीतर मग आपल्याला ते वाटतं, की अरे आपण काहीच करत नाही आहे स्किनसाठी, एफर्ट्स घेत नाही आहे. पण बेसिकली या सगळ्या स्टेप आता तुम्ही ज्या 3 सांगितल्या, त्या करणं ईझी आहे. म्हणजे आपण ते कॅरी करू शकतो नॉर्मल डेजमध्ये. पण 7 आणि 8 स्टेप पण नॉट त्या पॉसिबल. गरजेच्या हां, नाहीच आहे. सो थँक्स. हां. ते कोरियन फॅड आणतं आणि आपण हं. आपली स्किन कोरियन नाही आहे, आपली स्किन कधीच कोरियन होऊ नाही शकत आहे. 10, 50, 100 कितीही स्टेप्स वापरल्या तरी. तरी ॲक्च्युली आता हेअरबद्दल एक महत्त्वाचा प्रश्न म्हणजे बरेच वेळा पार्लरमध्ये गेल्यानंतर किंवा कुठेही गेल्यानंतर जेव्हा हेअर डॅमेज दिसतात कोणाला तेव्हा एकच सल्ला मिळतो की हेअर स्पा करा. सो हेअर स्पा खरोखर इतका इफेक्टिव्ह आहे? सो हेअर स्पा परत का करतोय हे इम्पॉर्टंट आहे. जर काय तुम्हाला हेअर लॉस असेल, हेअर थिनिंग असेल किंवा ओव्हरऑल तुमचा स्कॅल्प ड्राय असेल, फ्लेकी असेल, डॅन्ड्रफ असेल, तर हेअर स्पाचा काहीच रोल नाही आहे. कारण हां. तो स्कॅल्पचा इश्यू आहे. पण जर काही तुमचं फ्रिझीनेस असेल किंवा ना असे लस्टरलेस म्हणजे बेजान केस दिसत आहेत किंवा हं, हं. जास्त त्यांना त्यांच्यावरती प्रोसिजर झालेत म्हणजे 2-3 वेळा हेअर बोटॉक्स झालेत किंवा हेअर कलर झालेत, तर त्यावेळेला जे हेअरचे जे शॅफ्ट आहेत त्यांना प्रोटेक्ट करायला तुम्ही हेअर स्पा करू शकतात. पण जर काय हेअर स्पाने तुमचे हेअर थांबणार नाही आहे. बट अगेन हेअर स्पा इज अ व्हेरी गुड प्रोसिजर. वन्स इन अ वाईल आपण पॅम्परिंग केलं पाहिजे केसांना. तर हेअर स्पा करूच शकतात वन्स इन 3 मंथ्स किंवा असं काहीतरी. ओके. म्हणजे मेंटेन करण्यासाठी जस्ट मेंटेन. लाईक फेशियल. हो, हो, हो. ओके. आता अशा मला 3 फेस पॅक सांगा, जे घरच्या घरी करता येईल, ज्यानी ग्लो येईल. कारण का बेसिकली प्रत्येक वेळी पार्लरला जाणं किंवा महागड्या ट्रीटमेंट्स प्रत्येकाला अफोर्डेबल नसतात. सो असे 3 फेस पॅक सांगा मला. सो मी आता जर काय तुला 3 फेस पॅक्स सांगितले, तर युनिव्हर्सली तुझ्या सगळ्या व्ह्युअर्सला वाटतील की ते तिन्ही फेस पॅक्स त्यांना चालणार आहेत. पण असं होतच नसतं ना. कारण प्रत्येकाची स्किन राईट. एक जर काय मी फेस पॅक मला वापरते, तर तो तुला नाही चालणार आहे. तर मी तुला 3 कॉमन फेस पॅक्सचे प्रॉब्लेम्स सांगते. जसं आता आपण खूपच वर्षानुवर्ष ऐकत आलो साय आणि बेसन. सो बेसन हे छान एक्सफोलियंट आहे. जसं मी सांगत होते की डेड लेअर काढायला पाहिजे. तर त्यांनी मॅच्युअर स्किनला ग्लो येणारच आहे. त्याच्यात परत क्रीम इज अ व्हेरी गुड म्हणजे साय ही छान हायड्रेशन देते म्हणजे तर किंवा मॉइश्चराईज करते. तर ड्राय आणि मॅच्युअर स्किनला तो खूप छान रिझल्ट येणार आहे. पण तेच जर काही बेसन मी सेन्सिटिव्ह किंवा रोझेशिया किंवा ॲक्ने स्किनवरती वापरलं किंवा एक्झिमा स्किनवरती वापरलं तर मी इरिटेशन कॉज करणार आहे. आणि त्याच साईने तुमचे पोर्स क्लॉग होऊन तुम्हाला नवीन ॲक्ने येणार आहेत. त्यामुळे ठीक. आता सेकंड आता तू कॉमनली ॲलोवेरा जेल वापरली जाते खूप जास्त. तर ॲलोवेरा जेलमध्ये सूदिंग प्रॉपर्टीज आहेतच. त्यामुळे इरिटेशन किंवा रेडनेसमध्ये पटकन ॲलोवेरा जेल लावल्याने तुला गार वाटणार आहे, तुला छान वाटणार आहे. पण ॲलोवेरा जेल हिला हायग्रोस्कोपिक प्रॉपर्टी आहे म्हणजे ते वॉटर ॲब्झॉर्ब करणार आहे. म्हणजे इन लाँग टर्म ती तुझ्या स्किनला ॲक्च्युली ड्राय करणार आहे. त्या क्षणाला तुला सूदिंग इफेक्ट येईल. पण स्किन आता जशी तुझी स्किन आहे तर तुला ॲलोवेरा जेल चालणारच नाही आहे. सो परत आपण काय करतो आपण एक कॉमनली एक गोष्ट उचलतो आणि ती तुझ्या मावशीला पण ती सूट झाली पाहिजे, तुझ्या आईला पण आणि तुला पण, असं नाही होणार आहे. आता थर्ड कुठला DIY सांगू ज्याचे काय चुका होऊ शकतात. आय थिंक अवोकाडो किंवा हनी. अगेन अवोकाडोनी परत जर काय तुमची ड्राय मॅच्युअर स्किन असेल तर चालणार आहे. पण तेच जर काय तुमची ॲक्ने फॉर्म स्किन आहे तर त्याला परत त्याचं ॲग्रवेट होणार आहे. त्यामुळे DIY किंवा फेस पॅक्स नका वापरू. मॉरल ऑफ द स्टोरी सगळ्यांचा स्किन टाईप वेगळा वेगळा असल्यामुळे एकच असं हे नाही आहे की जे सगळ्यांना लागू पडेल. हो म्हणजे Right. तुझ्या बेस्ट हां. फ्रेंडला लागणारं तुम्हाला नाही चालणार Right, आहे right, आणि आणि तुमच्या इन्फ्लुएन्सर्सला लागणारं सुद्धा तुम्हाला नाही चालणार आहे. ओके. सो फेसला जर आपल्याला घरच्या घरी मसाज करायचा असेल, तर त्यासाठी आपण काय यूज केलं पाहिजे आणि कशा पद्धतीने मसाज केला पाहिजे चांगलं ब्लड सर्क्युलेशनसाठी? सो जर काय आपण घरच्या घरी मसाज करायचा आहे तर काम आहे. जर काय आपण रिलॅक्सेशनसाठी करायचं असेल तर छान तुमचे जे मॉइश्चरायझर्स आहेत ते तुम्ही बेधडकपणे वापरून छान मसाज करू शकता. जर काही तुमचं फ्लुइड ॲक्युम्युलेशन म्हणजे सूज आहे तर तुम्हाला तो मसाज करून ती सूज घालवायची असेल
तर जसं मी तुम्हाला सांगितलं की फ्लुइड ॲक्युम्युलेशन डर्मिसमध्ये होतं आणि डर्मिसमध्ये आपल्या अशी छान एक ड्रेनेज सिस्टम असतं ज्याला आपण लिम्फॅटिक ड्रेनेज असं म्हटलं जातं. सो ते त्या फ्लुइडला काढतं. तर जर काय तुम्ही एक म्हणजे ते सगळं ड्रेनेज सिस्टम ह्या साईडला असतं. सो तुम्ही जर काय तुमच्या आयबॅग्सबद्दल जर काय टार्गेट करायचे असेल तर ते ह्या पोझिशनमध्ये किंवा ह्या मोमेंटमध्ये. सो प्रत्येक इथे आहेत ते सिस्टम आणि मग ते इथून ड्रेनेज सिस्टम क्लिअर होतं. त्यामुळे तुमची कधी पण मोमेंट ही अशी झाली पाहिजे, अशी टुवर्ड्स द कान आणि कानाच्या मागे आणि मग इथून मानेवरनं हा आपला जो कॉलर बोन आहे त्याच्यावरती. तर दिस इज फॉर युअर फ्लुइड ॲक्युम्युलेशन म्हणजे सूज कमी करण्यासाठी. आणि जर काय आपण ओव्हरऑलच म्हणजे सॅगिंग किंवा ह्याच्यासाठी तर ती अपवर्ड इथून मोमेंट असली पाहिजे. आणि आय थिंक आपण एखादा छान व्हिडिओ बनवू शकतो वेगळा हे डिटेल्स सांगण्यासाठी. एक्झॅक्टली. आणि फेस मसाज करण्यासाठी पण आजकाल खूप टूल्स आहेत, त्यामध्ये ग्वाशा पण आहे, तर त्याबद्दल पण रोलर्स आहेत, फेस रोलर्स आहेत रोलर्स वेगळे आहेत. वेगळे, तर येस येस. त्याबद्दल थोडं सांगाल? सो गॉशा नेमकी काय करतं, आता समज ह्या रूममध्ये पाणी भरतंय तर गॉशा हा आपला एक छान मॉप आहे ओके. ज्यांनी आपण ते पाणी एक्स्ट्रा काढतोय. आता जर काय पण त्यांनी आपण कॉज ट्रीट नाही करत आहोत. पाणी भरतंय आणि आपण पाणी काढतोय. जर काय वॉटर लिकेज आहे आणि पाणी येत आहे तर ते कॉन्स्टंटली काढतच राहायला लागणार. तेव्हा गॉशा एव्हरीडे वापरला तरच तो थोडा फर्मनेस देणार आहे. पण ते पण थोड्या दिवसानंतर पाईपलाईन पण चोकअप होणार आहे आणि मग गॉशा काम नाही करणार आहे. ओके. सो त्यामुळे तात्पुरतं मनाचं समाधान छान टोनसाठी गॉशा वापरू शकतात. पण त्याच्याकडनं असे खूप काय लिफ्ट आणि असे आय बॅग्सचं ह्या सगळ्या गोष्टींच्या अपेक्षा नाही केल्या पाहिजेत. ओके. सो हर्षाली ह्याच्यात ना खूप इम्पॉर्टंट आहे की सलॉन्समध्ये फेशियल्स असो किंवा हे जे आपले टूल्स आहेत ह्यांचा एक आहे पोझिशनिंग आणि ती पोझिशनिंग रिलॅक्सेशन आणि लक्झरी आहे. ती पोझिशनिंग ट्रीटमेंटसाठी तुम्ही प्लीज कंबाईन नका करू. सो त्यामुळे ॲज अ डॉक्टर अपेक्षा अशी असते की नाही हे काहीच वापरलं नाही पाहिजे. नाही, ह्या सगळ्या हेअर स्पाज आहेत, फेशियल्स आहेत, हे केलं पाहिजे कारण हे पार्ट ऑफ रिलॅक्सेशन आहे. पण त्याच्यामध्ये पिगमेंटेशन, त्याच्यामध्ये सॅगिंग, त्याच्यामध्ये लिफ्ट ह्याची अपेक्षा नका करू. आणि जेव्हा ती अपेक्षा करतात तेव्हा प्लीज डॉक्टरला काम करू द्या. एक्झॅक्टली. आणि हेअरचं जर बोलायचं झालं तर हेअर वॉश नेमका एका आठवड्यातून किती वेळा केला पाहिजे? आणि सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न की हेअर वॉश शॅम्पू नंतर कंडिशनर करणं मस्ट आहे का? सो हेअर वॉश किती वेळा केला पाहिजे ह्या 2 गोष्टींवरती डिपेंड करतं. एक आहे तुमचं स्कॅल्पची टाईप काय आहे, म्हणजे तो ड्राय स्कॅल्प आहे का ऑइली स्कॅल्प आहे. आणि दुसरं म्हणजे तुमचं वेदर कसं आहे. सो जर काय तुम्ही ड्राय वेदरमध्ये असला आणि ड्राय स्कॅल्प आहे तर तुम्ही 2 वेळा तरी वॉश करा पण माइल्ड शॅम्पू वापरा. पण जर काय तुमचं ऑइली स्कॅल्प आहे आणि तुमचं ड्राय वेदर असेल तरी थोडा स्ट्रॉंगर शॅम्पू. ऑइली स्कॅल्प आणि ह्युमिड क्लायमेट आहे जसं आपलं मुंबईचं आहे तर 2 ते 3 वेळा तुम्ही हेअर वॉश करू शकतात. आणि जर काय एथलीट्स आहात किंवा खूप जास्त एव्हरीडेचं वर्कआउट आहे तर तुम्ही ॲब्सोल्युटली एव्हरीडे सुद्धा तुमचा स्कॅल्प धुवू शकतात. पण त्याच्यात तुम्ही प्लीज तुमचा शॅम्पू नीट चूज करा. म्हणजे आपल्याला स्वेट आणि डर्ट काढायचं आहे पण स्कॅल्पला ड्राय नाही करायचं आहे. सो तसा शॅम्पू तुम्ही चूज केला पाहिजे. आणि कंडिशनर? हां, कंडिशनर. सो जर काही तुमचं आता स्कॅल्पची आणि हेअरचे हे 2 वेगवेगळे आहेत. हेअरचा क्लेन्झर हा शॅम्पू असतो. कंडिशनर हे मुख्य म्हणजे हेअर शॅफ्टला शाईन देण्यासाठी असतं. त्यामुळे कंडिशनर हे पहिले म्हणजे स्कॅल्पला लागलं नाही पाहिजे. आणि जर काही तुमची ड्राय फ्रिझी हेअर असतील तर प्लीज कंडिशनर बेधडकपणे वापरा. जर काय त्याच्यात खूप जास्त फ्रिझीनेस असेल किंवा पोस्ट ट्रीटमेंटचे जे म्हणजे नंतर हेअर बोटॉक्स निघाले आणि खूप फ्रीज झालं आहे तर त्याच्यात हेअर मास्क येतात ते पण हेवियर असतात. म्हणजे एक ते तुम्ही 20 मिनटं लावून ठेवू शकतात प्री वॉश. सो हे प्लीज तुम्ही ॲब्सोल्युटली वापरू शकता. फक्त चूज करा वाईजली. म्हणजे युनिव्हर्सली सगळ्यांनी हे वापरलं पाहिजे असं नाही आहे पण हे वापरायला काहीच हरकत नाही आहे. ओके. आणि बऱ्याच जणींचा प्रॉब्लेम असतो की डॅन्ड्रफ कमी होतो पुन्हा वाढतो,
सो सतत तो डॅन्ड्रफ काही पिछा सोडत नाही. सो त्यासाठी काय ऑप्शन आहे? सो आपण सगळ्याला युनिव्हर्सली डॅन्ड्रफ असंच म्हणतो, पण खरं एक असतो ड्राय स्कॅल्प, हं. दुसरं असतो डॅन्ड्रफ, तिसरं आहे सेबोरिक डर्मॅटायटिस आणि चौथं आहे स्कॅल्प सोरियासिस. हे सगळ्यांना आपल्याला असं वाटतं की हे सगळे डॅन्ड्रफ आहेत, पण हे खरं डॅन्ड्रफ नाही आहेत. डॅन्ड्रफ हे फक्त जसं मी सांगितलं, डॅन्ड्रफ हे फंगल इन्फेक्शन आहे. पण जर काय फंगल इन्फेक्शनमध्ये तुमचा स्कॅल्प इन्फ्लेम होत असेल तर तो सेबोरिक डर्मॅटायटिस होऊन जातो. आणि मग एकदम कधी कधी काही वेळेला खूपच ड्राय स्कॅल्प असतो आणि त्याच्यामुळे पण थोडंसं असा भुरभुरीतसा कोंडा बनतो. आणि चौथं आहे सोरियासिस, स्कॅल्प सोरियासिस. ते म्हणजे असं लाल थिक अशी स्किन होऊन त्याच्यात एकदम सिल्वर स्केल्स म्हणजे असे चिकटलेले स्केल्स असतात. त्यामुळे प्लीज नुसता जर काय तुमचा डॅन्ड्रफ परत परत येत असेल तर मे बी तो फक्त डॅन्ड्रफ नाही आहे आणि तो काहीतरी अजून वेगळं असू शकतं. तर प्लीज तुम्ही डर्मॅटला भेटा. आणि दुसरी गोष्ट म्हणजे डॅन्ड्रफ जर काय प्लेन जर का ह्याच्यात फक्त डॅन्ड्रफ असला तर हे कारण फंगल इन्फेक्शन आहे. त्यामुळे सीझन चेंजमध्ये वेदर चेंज जसं किंवा पाणी चेंज म्हणजे तू गोव्याला जाऊन आलीस तर ह्या सगळ्या गोष्टींनी तो डॅन्ड्रफ परत येणारच आहे. तर एक माइल्ड अँटी डॅन्ड्रफ शॅम्पू हा एक प्रोफायलॅक्सिस म्हणजे एक प्रोटेक्शन किंवा एक मेंटेनन्स म्हणून तुम्ही वापरला पाहिजे. पण तो परत कुठला वापरायचा, ओव्हर द काउंटर खूप स्ट्रॉंग असतात, तर ते न वापरता प्लीज एकदा भेटा डॉक्टरांना आणि त्यांना डिसाईड करू द्या. ओके. आणि केसांसाठी यूट्यूबवर असेल बरेच हेअर पॅक्स येतात, अवेलेबल आहेत, DIY आहेत, हे करा ते करा. पण एक डॉक्टर डॉक्टर म्हणून तुम्ही काय सांगाल? केसांना आपण मेंटेनन्ससाठी घरी काय लावलं पाहिजे? कोणता पॅक लावला पाहिजे? हे बघ, आता मी तुला सांगितलं की जर काय तुला जर काय शॅम्पूज, कंडिशनर्स किंवा हेअर मास्क मी सांगते की यूज करू शकता. तर जर काय तुमचं फ्रिझीनेस हे तुमचं कन्सर्न असेल तर तुम्ही बेधडकपणे हेअर मास्क वापरा. मग ते DIYजमध्ये पण वापरा, कुठल्याही ह्याच्यात वापरा. पण हेअर फॉल, हेअर थिनिंग किंवा डॅन्ड्रफ हे कन्सर्न असेल तर हे मास्क तुम्हाला बिलकुल वापरले म्हणजे उपयोग होणार नाही आहे वापरून सुद्धा. सो त्यावेळेला तुम्हाला ओरल सप्लिमेंट्सच लागणार आहेत किंवा मे बी त्याच्याहून जास्त लोशन्स जे असतात, मेडिकेटेड लोशन ते लागू शकतात. सो फ्रीजसाठी बेधडकपणे हेअर मास्क वापरा. सो हेअरसाठी बरेच वेळा सलॉनमध्ये सजेस्ट केलं जातं की हेअर कलर किंवा हायलाईट किंवा बोटॉक्स. तर हे सगळं करण्याआधी प्रत्येक मुलीच्या डोक्यात हाच प्रश्न असतो की यामुळे माझे केस तर डॅमेज होणार नाहीत ना? तर तुम्ही काय सांगा? सो हेअर कलर जर काय तुम्ही ब्लीच करत नसाल आणि तुम्हाला असं छान वाटत असेल तर करा ना बेधडकपणे. पण ते रूट्सला नका अच्छा. करू, कारण स्कॅल्प आपल्याला डॅमेज नाही करायचं आहे. हे जे आहेत हे डेड केराटिन आहे. तर जर काय तुला वाटत असेल की हा रंग तुझा छान दिसतोय आणि तो छान टिकणार आहे तर बेधडकपणे कर. पण जर काय तू एकदा कलर केलं, कारण हे डेड आहेत त्यामुळे त्यांना तो एक रंग चढवल्यावर परत दुसऱ्यांदा जेव्हा रिकलरिंग करशील तर त्यावेळेला त्यांच्यात काहीच स्ट्रेंथ नाही आहे घेण्याची. मग तिथे मग हे डॅमेज होणार आहे, हेअर केस तुटणार आहेत तुझे. ओके. त्यामुळे जर काय तुम्ही हेअर बोटॉक्स करताय किंवा हेअर कलरिंग, आता हेअर कलरिंग करतायत विदाऊट ब्लीच करताय, एकदा बेधडकपणे करा प्लीज, त्याच्यावर परत नका करू. आणि ब्लीच जमलं तर अवॉइड करा, कारण त्याच्यात मग तुम्ही एक पाईप आहे आणि तो पाईप रंगवला आहे तुम्ही, सो ते तेवढं चालणार आहे. पण जर काय तुम्ही जेव्हा ब्लीच करता तेव्हा तो पोकळ करून टाकतात. जेव्हा तो पोकळ होतो तेव्हा तो आरामात तुटू शकतो. त्यामुळे ब्लीच केल्यावर मग ते हमखास तुटणारच आहेत. सो त्याच्यामुळे ते अवॉइड करा. आणि जर का एकदा केलं तर परत परत नका करू. आणखी जर काय तुम्हाला आता, कारण हे बघ कधी कधी ती रिक्वायरमेंट होऊन जाते की त्या इतक्या बिझी असतात की सकाळी उठल्यावर तेवढा हेअर सेट करणं हे पॉसिबल नसतं. त्यावेळेला तुम्ही हेअर बोटॉक्स ही तुमची नेसेसिटी होऊन जाते. तर ती नेसेसिटी असली तर दॅट डझंट मीन की ती सेफ आहे. पण मग मनाची जी तयारी करा की थोडासा हेअरफॉल होणारच आहे जेव्हा बोटॉक्स उतरणार किंवा सुरुवातीला बोटॉक्स केलं, कारण खूप जास्त ते केमिकल ट्रीटमेंट्स आहे. सो जर काय तुमची ती नेसेसिटी आहे तर तुम्ही प्लीज सप्लिमेंट्स घ्या त्याच्याबरोबर आणि यू ट्राय टू मेकअप फॉर इट. सो वी विल नॉट पुट अ सेट रूल की नाही बोटॉक्स करायचं नाही, करा पण काळजी घ्या मग.
सो बेसिकली फेशियल केल्यानंतर ब्लड सर्क्युलेशन चांगलं होतं किंवा काय, पण एक नॅचरल ग्लो आणण्यासाठी आता प्रत्येकाला डाएट करणं पॉसिबल नाही आहे किंवा ते सगळ्या स्टेप्स फॉलो करणं पॉसिबल नाही आहे, तर त्यासाठी असे काही सप्लिमेंट्स आहेत, टॅबलेट्स आहेत ज्या तुम्ही सजेस्ट करू शकाल फॉर फेस ग्लो? सो हर्षाली, ॲक्च्युली हा खूप चांगला प्रश्न आहे, कारण आपल्याला वाटतं की आपण ब्राईटनिंग सिरम्स वापरले पाहिजेत किंवा वेगवेगळे फेस पॅक्स वापरले पाहिजेत, पण जर काही ग्लोईंग स्किनसाठी सगळ्यात आधी आपण नीट जेवलोच पाहिजे. आणि आता काय झालं आहे, कारण इतकी भेसळ झालेली आहे आणि आपल्या पोर्शन साईज पण आपण तेवढं घेत नाही, तर आपला डिपेंडन्स सप्लिमेंट्सवर बऱ्यापैकी आहे आणि ते आपण ॲज मेंटेनन्स म्हणून घेतलं पाहिजे. आता कमिंग टू की ग्लोचे सप्लिमेंट्सपेक्षा मी सांगेन की हेल्दी स्किन किंवा हायड्रेटेड स्किनसाठी एक बेसिक मूळ सप्लिमेंट्स असतात, ते म्हणजे विटॅमिन डी प्रचंड गरजेचं आहे आणि दुसरं म्हणजे ओमेगा सप्लिमेंट. ओमेगा सप्लिमेंट असं, आता जर काय ना तुमचा फिश इनटेक खूप छान आहे किंवा तुम्ही खूप छान सीड्स घेत आहे तर गरज नाही आहे, पण व्हेजिटेरियन लोकांनी ओमेगा सप्लिमेंट्स घेतले पाहिजेत. विटॅमिन डी सगळ्यांनी घेतलं पाहिजे, हे हेल्दियर स्किनसाठी आहे. ग्लोईंग स्किनसाठी मग तुम्ही व्हायटमिन सी, ग्लुटाथिऑन आणि हे लक्झरी सप्लिमेंट्स येतात की परत आवळे घेतले तर बऱ्यापैकी व्हायटमिन सीचा इंटेक छान होतो, पण ग्लुटाथिऑन इज अ गुड सप्लिमेंट. ते ओव्हरऑलच आपल्या सेलचा जो डॅमेज असतो तो कमी करतं, त्यामुळे आणि ओव्हरऑल बॉडी आपली ग्लुटाथिऑन बनवते, पण कारण स्ट्रेस लेवल्स किंवा आपल्या नॉट व्हेरी गुड लाईफस्टाईलमुळे ते त्या प्रमाणात बनवत नाही की ज्याने आपल्या सेलचा रिपेअर होऊ शकेल. त्यामुळे हे घेतल्याने गोरं नाही होत आपण, पण स्किनला टवटवी येते. त्यामुळे येस, नॅचरल ग्लो. नॅचरल हायड्रेटिंग आणि ग्लोईंग ती स्किन दिसते. सो हे आहेत आणि त्याच्या पुढे असतात मग कोलॅजन असो किंवा बाकी जे सप्लिमेंट्स असतात ते स्टेप 3वर जातात. सो व्हायटमिन डी आणि ओमेगा प्लीज घेतले पाहिजे. ओके. आणि सनस्क्रीन तर मस्ट आहे, सगळ्यांनाच माहिती आहे, पण आता या रेनी सीझनमध्ये सनस्क्रीन लावणं थोडं डिफिकल्ट होतं कारण का पाऊस येतो आणि मग त्यासाठी काय सांगाल? थोडंसं रेनी सीझनमध्ये सनस्क्रीन लावावं का किंवा काय स्किप? सो UV रेडिएशन म्हणजे लाईट आहे तर तिथे डॅमेज आहे. सो त्यामुळे जोपर्यंत लाईट असणार आहे तुला सनस्क्रीनची गरज आहेच. आता कमिंग टू रेनी सीझन, तर जर काही तुम्हाला तुम्ही परत प्रोडक्ट्स नीट चूज केले ना तर खूप छान माइल्ड सनस्क्रीन्स येतात, लोशन बेस्ड येतात, जेल बेस्ड येतात, ते इझिली आपण लावू शकतात. ह्याच्यात तुम्ही जर काय खूप ड्राय किंवा डिहायड्रेटेड स्किन असेल ना तर मॉइश्चरायझर हे मस्ट होऊन जातं. पण तुमची छान हायड्रेटेड स्किन आहे एस्पेशली मुंबईमध्ये, तर तुम्ही फेस वॉश आणि डायरेक्टली एक हायड्रेटिंग सनस्क्रीन वापरू शकता. सो पण सनस्क्रीन वापरणं खूप जास्त गरजेचं आहे, कारण ते छोटा छोटा डॅमेज जो होत राहतो ना तो आपण अवॉइड करू शकतो. ओके. पण सनस्क्रीन रिअप्लाय करणं म्हणजे मला तर पॉसिबल होत नाही, मला बाकीच्यांचं माहिती नाही. मग एकदा लावलं तर इनफ आहे की थोडंसं अप्लाय रिअप्लाय? सी, जर काही तू इंडोर असशील तर मग रिअप्लाय तू एक 3-4 तासांनी केलं तर चालणार आहे. त्याच्यात कॉम्पॅक्ट पावडरवाले सनस्क्रीन्स येतात, स्प्रेवाले सनस्क्रीन्स येतात आणि जर काही कोण मेकअप करत नसेल आणि बेस असेल तर त्याच्यावरती परत परत टिंटेड सनस्क्रीन येतात, जे माझे बरेचसे पेशंट ते टिंटेड सनस्क्रीनच ॲज कॉम्पॅक्ट पावडरवाले सनस्क्रीन्स येतात रिॲप्लिकेशनसाठी आणि स्प्रे सनस्क्रीन्स येतात. पण हे मुख्य जास्त आउटडोर लोक असतील तर किंवा लाईट्सच्या समोर असतील तर. पण जर काय तुमचं ऑफिस किंवा डेस्क जॉब आहे तर तुम्ही इवन फक्त टिंटेड सनस्क्रीनच वापरलं, जे तुमच्या कॉम्पॅक्टसारखं किंवा फाउंडेशनसारखं बिहेव करतं, तर ते तर रिअप्लाय करणं खूप सोपं असतं. त्याच्यासाठी तुम्ही वॉश करायची गरज नाही, तुम्ही त्याच्यावरच परत लावू शकता. सो आहेत आता फॉर्म्युलेशन खूप प्रचंड अवेलेबल आहेत, खूप व्हरायटी आहे, त्यामुळे ते युजर फ्रेंडली आहेत. आणि आता पूर्वीसारखं नाही, आता इतक्या ट्रीटमेंट्स आहेत की एजिंग पण आपण थोडं डिले करू शकतो, राईट? सो ज्या काही ट्रीटमेंट्स आता सध्या असतात, केमिकल पिल्स असतील, कार्बन पिल, जे काही असेल, या सगळ्याचा रिझल्ट कसा आहे आणि हे करणं सेफ आहे का? सो कुठे करताय तुम्ही हे खूप इम्पॉर्टंट आहे. हां. म्हणजे केमिकल पील म्हणजे 1000 केमिकल पील्स येतात आणि त्याच्यातली तुझ्या स्किनच्या टाईपनुसार चूज केलं जातं. सो हा हा एक खूप मोठा ही अम्ब्रेला आहे आणि त्याच्यातलं चूज केलं जातं. त्यामुळे सेफ्टी कोशंट हे कोण चूज करतंय
किती कसं अप्लाय करते आणि किती वेळ ठेवते त्याच्यावरती आणि तुझी स्किन टाईप कशी आहे त्याच्यावरती ते सेफ्टी कोशंट डिपेंड करतं. त्यामुळे जर काय तुम्ही जसं मी सांगितलं फेशियल्स करत असाल तर प्लीज तुम्ही पार्लरमध्ये केले तरी चालणार आहेत. पण केमिकल पील्स असो किंवा लेझर्स असो किंवा आय व्ही ड्रिप्स असो तर प्लीज तुम्ही डॉक्टरांकडेच जा. ते तुम्ही ती सेफ्टी फक्त डॉक्टरच डिसाईड करू शकतात. तर ते तेवढं आणि अदरवाईज ते खूप प्रचंड सेफ आहेत. बऱ्यापैकी त्यांच्यावर खूप रिसर्च झालेला आहे. पण यू चूज द डॉक्टर वाईजली ते. ओके. जाता जाता आपल्या प्रेक्षकांना तुम्हाला काही मेसेज द्यायचा आहे? ग्लोईंग स्किनसाठी सगळ्यात मोस्ट इम्पॉर्टंट आहे कन्सिस्टन्सी. तुम्ही प्लीज अपेक्षा नका करू की तुम्हाला ओव्हरनाईट रिझल्ट मिळणार आहे. कन्सिस्टंटली बेसिक रुटीन आणि छान सप्लिमेंट्सनी सुद्धा खूप मस्त रिझल्ट्स येऊ शकतात. तर इट इज वर्थ इट. आणि हा खरोखर महत्त्वाचा मुद्दा आहे. प्रत्येक वेळेला ट्रीटमेंट्सपेक्षा आधी सप्लिमेंट घेणं खूप गरजेचं आहे. कारण का आपल्या बॉडीमध्ये काय कमी आहे, कशामुळे आपल्या स्किनचा ग्लो चालला आहे किंवा हेअर डॅमेज होतात, हे समजून घेऊन त्यावर बेसिक ट्रीटमेंट करणं हे हो. कधी पण चांगलं आहे. आणि ह्याच्यात पण खूप असे पण पेशंट्स येतात जे प्रचंड ऑलरेडी खूप सप्लिमेंट्स घेत येतात. तर प्लीज सगळ्यांना सगळ्या सप्लिमेंट्सची गरज नसते. सगळ्यांची बॉडी ती सप्लिमेंट्स डायजेस्ट करेल असंही नसतं. त्यामुळे ते सप्लिमेंट्स जरी तुम्ही घेतात किंवा घेतले असाल तर ते प्लीज अंडर डॉक्टर सुपरविजनच घ्या. स्वतःहून सेल्फ मेडिकेट नका करू. आणि गुड स्किन इज व्हेरी मच and as so good skin is quite a part of your confidence. So that doesn't mean you need a glowing or a fairer skin. A healthier skin is quite a good confidence to have. तर त्याच्यासाठी प्लीज तुम्ही एफर्ट्स घ्या आणि खूप इझी आहे ते मिळवणं. खूप खूप छान इन्फॉर्मेशन दिली डॉक्टर भाग्यश्री. तुम्ही वेळात वेळ काढून इथे टाईम दिला त्यासाठी तुमचे लोकमत सखीकडून मनापासून आभार. थँक्यू सो मच. थँक्यू.